आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत संध्याकाळी पावसाची शक्यता। काल संपूर्ण महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला। महाराष्ट्राच्या अनेक भागांसाठी येलो अलर्ट। ऐन दिवाळीत मुंबईत नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा। सायन, प्रतीक्षानगर, विलेपार्ले, अंधेरी, गोरेगाव, भांडूप आणि विक्रोळीसह अनेक भागात कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा सुरू। धनत्रयोदशीपासून डिजिटल व्यवहारांमध्ये यूपीआय पुन्हा आघाडीवर। 3 दिवसांच्या कालावधीत दररोज 73,07,00,000 यूपीआय व्यवहार। परदेशी विद्यार्थ्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पसंती। पुणे विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ। 69 देशातील 270 विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतलाय। पुण्याच्या भोरमधील वेताळपेठमधील झुंजार मित्रमंडळाकडून दीपोत्सवाचं आयोजन। शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने हा परिसर उजळला। पुण्यात यंदा दिवाळीला मागील वर्षीपेक्षा प्रदूषण कमी। मागील वर्षात हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीत होती। दिवाळीला होणाऱ्या वायू प्रदूषणातून काही प्रमाणात दिलासा मिळालाय। पुण्यातील एसटी प्रवाशांच्या संख्येत वाढ। 3 दिवसात 2.5 लाख नागरिकांचा एसटीतून प्रवास। पुणे एसटी विभागाला 6 कोटींचा महसूल। पुणे शहरभर डोर टू डोर कचरा संकलन राबवता येईल का याचा महापालिकेकडून गंभीरपणे विचार सुरू। महिनाभर प्रायोगिक स्वरूपात राबवलेल्या पद्धतीने स्वच्छतेत चांगला फरक।